कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीवेळी घटनास्थळी ज्वलनशील पदार्थ असल्याचं फॉरेन्सिकच्या अहवालात स्पष्ट झाले। त्यामुळे योग्य कलमाखाली या गुन्ह्याची पुनर्नोंदणी करावी तसंच दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी या प्रकरणाचा तपास SIT मार्फत करावा अशी मागणी काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे। यासह विविध मागण्यांचं निवेदन आज पोलीस अधीक्षकांना देण्यात आलं। कोल्हापुरातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला 8 ऑगस्ट 2024 रोजी रात्री आग लागली होती। या आगीत हे नाट्यगृह जळून खाक झाल्यानं सुमारे 16 कोटी 20 लाखांचं नुकसान झालं होतं। याबाबतचा गुन्हा दाखल होऊन फॉरेन्सिक विभागानं घटनास्थळाची तपासणी केली होती। या गुन्ह्यासह फॉरेन्सिक विभागाच्या अहवालाची मागणी काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीच्या वतीनं माहितीच्या अधिकाराखाली केली होती। राज्य फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळेच्या अहवालानुसार घटनास्थळी ज्वलनशील पदार्थ आढळल्याचं स्पष्ट झाले। त्यामुळे हे नाट्यगृह जाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, योग्य कलमाखाली या गुन्ह्याची पुनर्नोंदणी करून या प्रकरणाचा तपास SIT मार्फत करावा अशी मागणी काँग्रेस पक्ष तसंच महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे। या मागणीसह विविध मागण्यांचं निवेदन आज कोल्हापूर महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांच्यासह नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांना दिलं। या नाट्यगृहाला आग लागण्यापूर्वी आणि आग लागल्यानंतरच्या कालावधीतील सर्व मोबाईल टॉवर डेटा, CCTV फुटेज, CDR आणि डिजिटल पुरावे तातडीनं जप्त करून वैज्ञानिक विश्लेषण करावं, घटनास्थळी सापडलेल्या ज्वलनशील पदार्थाबाबत कसून चौकशी करावी, SIT किंवा CIDच्या पथकाद्वारे या प्रकरणाचा तपास करून याची माहिती सार्वजनिक करावी, तसंच फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात विलंब करणाऱ्यांवर विभागीय कारवाई करावी अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या। याबाबत योग्य कार्यवाही झाली नाही तर उग्र आंदोलनाबरोबरच न्यायालयीन लढा लढला जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला। याचा योग्य तपास केला जाईल असं पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांनी यावेळी सांगितलं। यावेळी विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष नगरसेवक प्रवीण केसरकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक दुर्वास कदम, अमर समर्थ, विनय फाळके, सुनील मोदी, सागर येवलुजे यांच्यासह नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते।